नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। केंद्र प्रमुख भरती परीक्षेला फक्त 50 दिवस बाकी आहेत आणि या परीक्षेचा सिलेबस पाहता या 50 दिवसामध्ये जास्तीत जास्त तुम्ही एफर्ट्स घेणं महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता जो कॉमन तुमचा भाग आहे तो सगळ्याच विद्यार्थ्यांना जमणार आहे, पण शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम, शैक्षणिक नवविचार प्रवाह, पॉलिटीचा जो पार्ट असेल, त्याच्यानंतर तुमचा माहिती संगणक तंत्रज्ञानाचा जो भाग असेल त्याच्यावरती तुम्ही थोडंसं एफर्ट्स घेणं गरजेचं ठरतं। ठीक आहे, तर मी पूर्वी पण तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या चॅनलवरती केंद्र प्रमुख भरतीसाठी जो व्हिडिओ आला होता, आय थिंक लाईव्ह होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे पुस्तक दाखवलं होतं, केंद्र प्रमुख भरती परीक्षा पेपर नंबर 2 घटक निहाय वस्तुनिष्ठ। ठीक आहे, तर इथं तुम्हाला हा जो तुमचा घटक येतो ना, पार्ट येतो ना, शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम, शैक्षणिक नवविचार आणि प्रवाह, तर या पुस्तकातून प्रश्न उत्तरांच्या स्वरूपातून खूप चांगला प्रिपेअर होणार आहे। लक्षात घ्या, काही विद्यार्थ्यांनी पुस्तक घेतलं असेल, काहींनी घेतलं नसेल तर आत्ता घ्या, कारण अजूनही तुमच्या परीक्षेला टाइम आहे। लक्षात घ्या, आणि तो जो पार्ट आहे जो पुस्तकामध्ये आहे तो तुम्हाला कुठंच मिळणार नाही, लक्षात ठेवा। ओके, तर याच पुस्तकातून आज आपण विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना आणि शिष्यवृत्ती आहेत, केंद्र आणि राज्य दोन्ही, त्या आपण इथं बघणार आहोत। खूप साऱ्या योजना आहेत, शिष्यवृत्ती आहेत, शिष्यवृत्त्यांचे प्रकार आहेत जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात। चॅनलवरती जे नवीन विद्यार्थी आहेत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत ना त्या तुम्हाला वेळेवर मिळून जातील। ठीक आहे, ओके, चला पुस्तक कसं मागवायचं हे मी प्रत्येक सेशन मध्ये सांगितले। लॉग इन रजिस्टर करून घ्या, कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन नसतो, मला बरेच विद्यार्थी मेसेज करून विचारतात, तर पे करा, एक 7 ते 8 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं। ओके, चला तर बघा, हा जो भाग आहे पुस्तकातून मी घेतलेला आहे। पुस्तकामध्ये खूप सारे वस्तुनिष्ठ प्रश्न पण आहेत। फेरीचा पार्ट आपण बघा इथं घेऊया। तर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षण संचालनालय योजना, महाराष्ट्र राज्य, पुणे। ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बघा तुम्हाला थोडंसं हे कंटेंट जास्त वाटेल पण मस्त आहे। इथे तुम्हाला शिष्यवृत्ती, केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजना पहिल्यांदा बघायच्या, क्विक रिव्हिजन टाइपच आपण घेतोय। तर केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजना, ठीक आहे, याच्यामध्ये NSP 2.0 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। NSP 2.0 मध्ये तुम्हाला NMMSS, त्याच्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप, लक्षात ठेवा, अल्पसंख्याकांसाठी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप। ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। इथंच तुम्हाला एक क्वेश्चन तुमचा बनवू शकतो, केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजना। ठीक आहे, ओके, तर शिष्यवृत्ती आणि योजना असा दोन्ही उल्लेख तुमच्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे, कशामध्ये, सिलेबस मध्ये दिलेला आहे। तर याच्यामध्ये दिव्यांगासाठी आणि अल्पसंख्याकांसाठी NSP 2.0। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला राज्य शासनाच्या, आपण एका सिक्वेन्सने इथं घेत आहोत, राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजना पण आपण बघूया। याच्यामध्ये 5वी 8वी शिष्यवृत्ती, RIMC शिष्यवृत्ती, महाडीबीटी पोर्टलवरील इथं तुम्हाला शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, महाडीबीटी पोर्टल, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुली शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि संस्कृत शिष्यवृत्ती। ठीक आहे, इतक्या योजना असतात ना की आपल्यापर्यंत त्या पोहोचत पण नाहीत आणि आपल्याला माहित पण होत नाहीत, लक्षात घ्या। ठीक आहे, तर तुम्हाला दिसतंय का बघा, मी झूम करते, दिसत नसेल तर 5वी 8वी शिष्यवृत्ती, RIMC शिष्यवृत्ती, महाडीबीटी पोर्टल वरती शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, महाडीबीटी पोर्टल, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि संस्कृत शिष्यवृत्ती। ठीक आहे, तर केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही आपण इथं बघितलेलं आहे। नेक्स्ट आपण बघूया केंद्र शासनाच्या NSP 2.0 हे जे पोर्टल आहे, लक्षात घ्या, केंद्र शासनाचं हे जे NSP 2.0 पोर्टल आहे ना, www.scholarship.government.in, इथं शिष्यवृत्ती योजनांची शाळा स्तरावरील तयारी इथं बघून घ्या। शिष्यवृत्ती योजनेचे शाळा स्तरावरील तयारी, इथं तुम्हाला NSP 2.0 पोर्टलवरील विविध विभागातील योजना, परीक्षा देऊन शिष्यवृत्तीसाठी निवड होणाऱ्या योजना, प्रवर्गनिहाय योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या योजना, निकष, शिष्यवृत्ती रक्कम / लाभ आणि आवश्यक कागदपत्रे। ठीक आहे, योजनांची माहिती घेणे। ओके, हा एक टप्पा। त्याच्यानंतर शाळामधील पूर्वतयारी, इथं पालक सभेमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या सगळ्या शिष्यवृत्ती सवलती यांची माहिती देणं, केंद्र शासनाच्या योजनेच्या निकषानुसार पात्र विद्यार्थी शोधणं,
शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छित विद्यार्थ्यांचे निकषानुसार आवश्यक कागदपत्र घेणं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी योजनानिहाय टाइम टेबल पाहणं, एक्सेल शीट मध्ये पात्र विद्यार्थ्यांची माहिती भरणं, विद्यार्थ्यांचं नाव वगैरे, आधार, बँक खाते, मोबाईल क्रमांक लिंक करणं. ठीक आहे. तर हे इथं तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा NSP 2.0 पोर्टल, इथं तुम्हाला तुलनात्मक माहिती पण दिलेली आहे. काय विचारतील सांगता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला सगळीच माहिती इथं व्यवस्थितरित्या पाहायची आहे. इथं बघा, तर इथं तुम्हाला परीक्षेद्वारे निवड होणे. आता इथे तुम्हाला सांगितलं जातं की 48,000 रुपये लाभ, वार्षिक 12,000 रुपये असे 4 वर्ष लाभ, 9वी ते 12वी दरवर्षी अर्ज भरणं. उत्पन्न बघा 3.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. शासकीय किंवा अनुदानित, अंशतः अनुदानित सह शाळेत शिक्षण घेणं. इयत्ता 10वी मध्ये 60% गुण आवश्यक. SC ST प्रवर्गासाठी 5% सवलत पण आहे इथं. आणि इथं जन्मतारीख, तुमचं जे बाकीची इन्फॉर्मेशन दिली ती काही तुम्हाला विचारली जात नाही. ठीक आहे. ओके. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप जी आहे ना, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप, तर इथं याच्यासाठी 9,000 ते 11,000 रुपये वार्षिक. हॉस्टेलर 12,600 ते 14,600 वार्षिक लाभ. शासन मान्य शाळेतील इयत्ता 9वी 10वी मधील विद्यार्थी. उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी दिव्यांगांसाठी. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% किंवा जास्त नसावे. त्याच्यानंतर तुमचा इथं विद्यार्थी शाळेमध्ये नियमित शिक्षण घेणारा असावा. जस्ट एक मिनिट थांबा. तर इथं तुम्हाला कंडिशन त्यांनी दिलेले आहेत, लक्षात घ्या. ओके. कंडिशन त्यांनी काय केलेले आहेत, दिलेले आहेत. जस्ट एक मिनिट थांबा. चला बघा, त्याच्यानंतर बघा अल्पसंख्याक विद्यार्थी. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी जसं की मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, शीख आणि जैन. ओके. शासन मान्य शाळेतील इयत्ता 9वी 10वी मधील विद्यार्थी. सन 2024-25 साठी नवीन मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर इथं नंतर जे काही चेंजेस असतील ते होतील. म्हणजे सगळं कंटेंट जे आहे ते आपण इथं अपडेटेड घेत आहोत, लक्षात ठेवा. ओके. चला नेक्स्ट बघा, इथं तुम्हाला बर आता हे स्कीम वगैरे तर आपण सोडून देऊया. अर्ज वगैरे कसा भरायचा हे तुम्हाला सगळं इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा केंद्र शासनाच्या NSP 2.0 पोर्टलवरील शिष्यवृत्ती योजना. इथं तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट आहे. PM तुम्हाला यशस्वी सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल्स फॉर OBC आणि EBC. ठीक आहे, यांच्यासाठी आहे. मिनिस्ट्री ऑफ लेबर आणि एम्प्लॉयमेंट, इथे फायनान्शियल असिस्टन्स फॉर एज्युकेशन ऑफ द, इथे बघा OMC LSDM वर्कर्स जे आहेत ना त्यांच्यासाठी प्री मॅट्रिक ही योजना आहे. मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, ट्रायबल स्टुडंट साठी इथं ST स्टुडंट. ठीक आहे. ओके. तर इथं स्कॉलरशिप योजना आहे. त्याच्यानंतर RPF आणि RPSF मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, तर इथं प्राईम मिनिस्टर स्कॉलरशिप स्कीम फॉर RPF आणि RPSF साठी. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर इथं NSP पोर्टलला भेट दिल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळते. आपल्याला काय, फक्त आपल्याला योजनांची नावं लक्षात ठेवायची आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथे NSP फीचर्स दिलेले आहेत. 1 स्टुडंट 1 स्कॉलरशिप, OTR, 1 टाइम रजिस्ट्रेशन वगैरे. ठीक आहे. बाकी तुम्हाला आधार लिंक वगैरे करणं हे सगळं विचारणार नाही, फक्त योजना कोणत्या आहेत विचारल्या जातील. ओके. त्याच्यानंतर बघा राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजना 5वी 8वी, RIMC शिष्यवृत्ती, DBT पोर्टल, शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुली शिष्यवृत्ती आणि संस्कृत शिष्यवृत्ती हे आपण पाठीमागं पण बघितलेलं आहे. ओके. राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा तुलनात्मक माहिती आपल्याला इथे बघायची आहे. ठीक आहे. बघा 5वी 8वी इथं तुम्हाला
शासन मान्य शाळेतील 5वी 8वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी, बरोबर, मुला मुलींचं 12 पेक्षा जास्त नसावं, वय वगैरे दिलेले आहे. शिष्यवृत्ती रक्कम तुम्हाला दिलेली आहे 5,000 रुपये. ओके, 5वी साठी. 8वी साठी 7,500 रुपये एकूण 2 वर्ष. तसंच तुम्हाला RIMC शिष्यवृत्तीसाठी पण इथं प्रत्येक काय म्हणतात त्याला 8वी ते 12वी, ठीक आहे, एज ग्रुप पण लक्षात ठेवा आणि विद्यार्थी पण इथे लक्षात ठेवले पाहिजे. संस्कृत शिष्यवृत्ती पण तशाच पद्धतीने तुम्हाला दिलेली आहे. बघा, 8वी मध्ये संपूर्ण संस्कृत विषय इथे तुम्हाला आवश्यक पाहिजे. संस्कृत शिष्यवृत्तीसाठी संस्कृत मध्ये 50% गुण आवश्यक पाहिजेत. 9वी 10वी मधील विद्यार्थ्यांना 1,000 रुपये आणि 11वी 12वी मधील विद्यार्थ्यांना 1,250 रुपये शिष्यवृत्ती. ठीक आहे, ओके, जस्ट एक मिनिट थांबा. बघा, अशा पद्धतीने इथे तुम्हाला संस्कृत शिष्यवृत्ती आहे. आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती आहे. इथं सुद्धा विद्यार्थी शासकीय अनुदानित विना अनुदानित शाळेमध्ये शिक्षण घेत असावा. 10वी मध्ये 50% गुण, 11वी मध्ये 50% गुण, उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नकोय, वसतिगृहात राहत असतील तरी त्या ऍडिशनल त्यांना जी काही शिष्यवृत्ती आहे ते मिळते. तर हेच सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं. लक्षात आलं? क्लिअर? याच्या पलीकडे तुम्हाला काहीही विचारलं जात नाही. ओके, त्याच्यानंतर बघा, राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजना आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकत असणाऱ्या मागासवर्गीय मुलींना कोणती योजना आहे? सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. 8वी ते 10वी मध्ये शिकत असणाऱ्या मागासवर्गीय मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे. ओके, त्याच्यानंतर इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकत असणाऱ्या मागासवर्गीय मुला आणि मुलींना गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना आहे. लक्षात ठेवा, म्हणजे गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना मुलं आणि मुली दोघांसाठी आहे. इयत्ता 8वी ते 10वी मध्ये शिकत असणाऱ्या मागासवर्गीय मुला मुलींना गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना. इयत्ता 10वी मध्ये शिकत असणाऱ्या मागासवर्गीय मुला मुलींना परीक्षा फी देणं. ओके, 9वी 10वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती देतं. अस्वच्छ व्यवसायात काम करणारे जे पालक आहेत त्यांच्या मुलांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. अपंगांना शिष्यवृत्ती, उद्योग प्रशिक्षण व शालांत अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर? त्याच्यानंतर इयत्ता 1ली ते 10वी मध्ये शिकत असणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती विद्यार्थ्यांना पण शिष्यवृत्ती आहे. 8वी ते 10वी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पण इतर शिष्यवृत्ती योजना तुम्हाला दिसून येत आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर? चला नेक्स्ट बघा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना. नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम, NMMSS. तर इथं बघा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्र शासन पुरस्कृत योजना सन 2007-8 या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळेतील इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी विद्यार्थिनी या परीक्षेसाठी पात्र असतात. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती पाहिजे? दोघांचं मिळून 3.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. तर ही शिष्यवृत्ती कधीपासून चालू झाली तुम्हाला माहित पाहिजे. उद्दिष्ट पण माहित पाहिजे शिष्यवृत्तीचे. इयत्ता 8वी अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणं आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणं. ठीक आहे, विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखणे हे या शिष्यवृत्ती योजनेचं उद्दिष्ट आहे. दर इथं तुम्हाला दिलेले आहेत. 9वी ते 12वी अखेर 4 वर्ष दरमहा रुपये 1,000 प्रमाणे. ठीक आहे, ओके, वार्षिक 12,000ची शिष्यवृत्ती इथं तुम्हाला दिसून येत आहे. तर बघा, हा जो सिलेबस आहे ना केंद्र प्रमुख भरती परीक्षेचा, हा सिलेबस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, कारण इथूनच आपल्याला जास्त क्वेश्चन विचारणार आहेत. आता इथं तुम्हाला आवश्यक कागदपत्रे पण माहिती पाहिजेत की बाबा काय पाहिजे, पण ते इतकं जास्त इम्पॉर्टंट नाही. पात्रता निकष तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. पालकांचं उत्पन्न किती असलं पाहिजे, कुठल्या शाळेमध्ये हे विद्यार्थी असले पाहिजेत, वगैरे वगैरे. ठीक आहे, तर ही योजना जी आहे ना
कोणाला लागू असेल? शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित सह शाळेतल्या विद्यार्थ्यांना सदर योजना लागू असेल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला विद्यार्थ्यांचा क्रायटेरिया जर बघितला, 10वी मध्ये 60% अधिक गुण, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना सूट असते. 9वी मधून 10वीत गेलेले विद्यार्थी, 11वी मधून 12वीत गेलेले विद्यार्थी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास होणं गरजेचं आहे शिष्यवृत्तीसाठी. शिष्यवृत्तीचं जे खातं असतं विद्यार्थ्यांच्याच नावाचं असावं असं तुम्हाला इथं दिलेलं आहे. ओके, क्लिअर. चला त्याच्यानंतर बघा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना. अशा प्रकारे तुम्ही फ्लो चार्ट पण बनवू शकता आणि फ्लो चार्ट मधून तुम्ही काय करू शकता, जी रिव्हिजन आहे ना ती रिव्हिजन करू शकता. बाकी फ्लो चार्ट मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला मी थेरी फॉर्मॅट मध्ये सांगितलेली आहे. ओके, क्लिअर. तर इथं तुम्हाला राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेचं वार्षिक वेळापत्रक सुद्धा दिलेलं आहे. तर वेळापत्रकाची आपल्याला इतकी काही गरज नाही, फक्त सगळं काही अप टू डेट मी तुम्हाला इथं घेते एवढंच सांगणं माझा हेतू आहे. ओके, जस्ट एक मिनिट थांबा. चला नेक्स्ट बघा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना. आता इथं ही दिव्यांगासाठी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकरणामध्ये शिक्षण अतिशय निर्णायक भूमिका बजावतं आणि शिक्षणाची ही महत्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन काय केलेलं आहे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, भारतीय संविधान आणि दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा 2016 अन्वये दिव्यांग व्यक्तींना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी राज्यांची भूमिका जी आहे ना ती इथं अधोरेखित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, ओके. आर्टिकल 41 आणि भाग 4 अन्वये इथं दिव्यांगाच्या काम करण्याचा अधिकार सुरक्षित करण्यासाठी या तरतुदी ज्या आहेत त्या राज्य करेल असं नमूद केलंय आणि 2022-23 पासून इथं अंमलबजावणी पण होत आहे. आणि आपल्याला काय लक्षात ठेवायचंय की केंद्र सरकारद्वारे इयत्ता 9वी आणि 10वी मधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही जी शिष्यवृत्ती आहे ही शिष्यवृत्ती दिली जाते. ठीक आहे, तर कितवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्हाला ह्या शिष्यवृत्त्या ज्या आहेत ना बघा सिलेबस मध्ये शिष्यवृत्ती आणि योजना म्हटलंय. सो योजना शिष्यवृत्ती कोणासाठी आहे, राज्य सरकारची आहे का केंद्र सरकारची आहे, त्याची उद्दिष्ट काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, क्रायटेरिया काय, काहीही विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, असं नाही की बाबा त्याची उद्दिष्ट विचारणार नाहीत, उद्दिष्ट पण विचारू शकतात. मग असं होऊ शकतं की विद्यार्थी फक्त XYZ योजना त्याची डेट ती कितवीतल्या विद्यार्थ्यांसाठी आहे एवढंच करतील आणि परीक्षेमध्ये तुम्हाला उद्दिष्ट विचारतील की का दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे, तर प्रोत्साहन देणं शिक्षणासाठी, बरोबर. दिव्यांग विद्यार्थ्यांची गळती थांबवणं. ओके, त्याच्यानंतर पालकांना त्याच्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहन देणं, त्याच्यानंतर पाल्यांच्या शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचा भार कमी करणं आणि दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये सक्षमीकरण करून त्यांना शिक्षण प्रवाहामध्ये राहण्यासाठी मदत करणं. त्याच्यासाठी ही जी शिष्यवृत्ती आहे ही शिष्यवृत्ती दिली जाते. ओके, नेक्स्ट आपण शिष्यवृत्ती बघूया. इथे शिष्यवृत्तीचे दर पण तुम्हाला दिलेले आहेत. आता हे दर वगैरे डे स्कॉलर असणारे, हॉस्टेलर असणारे प्रत्येकाला वेगवेगळे आहेत, हेही तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पात्रता काय आहे बघा. पात्रता इथं 9वी-10वीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती. ठीक आहे, ओके. अनुदानित शाळा, महत्वाचं काय आहे, अनुदानित शाळा. ठीक आहे, सदर विद्यार्थ्यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण 40%. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की दिव्यांगत्वाचं प्रमाण किती असलं पाहिजे आणि त्या नियमानुसार त्यांचं वैध प्रमाणपत्र राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटी ऍक्ट 2016 याच्या निकषानुसार असेल तरच त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती इथं देता येते. एकाच पाल्याच्या 2 पेक्षा अधिक दिव्यांग पाल्यांना ही शिष्यवृत्ती लागू नाही, लक्षात घ्या. मात्र जर जुळे असतील तर मात्र दोघांनाही इथं लाभ घेता येतो. ओके, सदर शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहील आणि विद्यार्थ्याने तीच इयत्ता रिपीट केल्यास म्हणजे विद्यार्थी फेल वगैरे झाला तर शिष्यवृत्ती इथं मिळणार नाही. ओके, क्लिअर.
चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे इथं शिष्यवृत्ती धारक जर केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या अर्थसहाय्यित परीक्षा केंद्रावर जर प्रशिक्षण घेत असतील तर मात्र ही शिष्यवृत्ती सदर कालावधीसाठी बंद राहील, लक्षात ठेवा. आणि पालकांचं जे उत्पन्न आहे ना 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं तरच अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो, हे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आवश्यक कागदपत्र तुम्हाला इथे दिलेले आहेत. विद्यार्थ्यांचा फोटो, वयाचा दाखला, पालकांच्या उत्पन्नाचा दाखला आहे, मागील वर्षातील इयत्तेचं गुणपत्रक आहे, दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र आहे, आधार कार्ड आहे. तर हे सगळं तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल. ओके, हे सगळं चार्ट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला दिले. टाइम टेबल मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर बघा, पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. आता इथं बघा 5वी आणि इयत्ता 8वी, 5वी आणि इयत्ता 8वी शिष्यवृत्ती योजना, योजनेची उद्दिष्ट, योजनेची व्याप्ती, पार्श्वभूमी, उद्दिष्ट, व्याप्ती आणि पार्श्वभूमी. बघा इथं गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, लक्षात घ्या, गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उच्च प्राथमिक माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना अस्तित्वात आहे. ओके, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेत असलेल्या स्पर्धात्मक परीक्षांच्या निकालावर प्रामुख्याने काय केलं जातं, गुणवत्तेनुसार शिष्यवृत्त्या दिल्या जातात. आणि ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची समाधानकारक प्रगती आणि चांगलं वर्तणूक जर असेल तर पुढे चालू राहते. 5वी साठी 3 वर्ष व इयत्ता 8वी साठी 2 वर्ष शिष्यवृत्ती दिली जाते. शैक्षणिक वर्षामध्ये टोटल 10 महिन्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. प्रत्येक जिल्ह्याचे ग्रामीण नागरिक क्षेत्रासाठी स्वतंत्र ठराविक संच पण आहेत. आणि इथं तुम्हाला शासन निर्णयानुसार उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती, माध्यमिक शिष्यवृत्ती संच जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटवर ही शिष्यवृत्ती जमा होते. ओके, क्लिअर. आता ही जी शिष्यवृत्ती आहे या शिष्यवृत्तीसाठी निकष काय आहेत बघा, तर पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून देय राहील. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं शासन मान्य, मग ते शासकीय, अनुदानित, विना अनुदानित, कायदा विना अनुदानित कोणताही असू द्या, या शाळांमधील जे विद्यार्थी आहेत ना या शिष्यवृत्तीला, ही शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र राहतील. ओके, ICSE आणि CBSE हा अभ्यासक्रम राबविणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळातील विद्यार्थ्यांसाठी सदर शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी शासन खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देत आहे. शिष्यवृत्ती सदर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रचलित नियमानुसार वयाची अट राहील. सदर विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेत सध्या प्रचलित असलेले विहित शुल्क आकारण्यात येईल. आणि महाराष्ट्र शासन अंतर्गत राबविणाऱ्या शाळातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना असलेली परीक्षा फी किंवा माफीची सवलत या विद्यार्थ्यांना मिळणार नाही, हेही तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे पात्रता दिलेली आहे बघा, 5वी 8वी मध्ये शिकणारे सगळे अभ्यासक्रमाच्या शाळेतील विद्यार्थी. त्याच्यानंतर 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये वास्तव असलं पाहिजे. परीक्षा कशी असेल, मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, तेलुगू, सिंधी आणि कन्नड, ठीक आहे. आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठीच फक्त इंग्रजी माध्यमा व्यतिरिक्त असं तुम्हाला इथं दिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे लँग्वेजचा पण प्रॉब्लेम इथं नाही. ओके, शिष्यवृत्तीसाठी वयोमर्यादा पण इथं दिलेली आहे. आपल्याला पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक म्हटलं ना लक्षात येतं, बिगर मागासलेल्या वर्गासाठी आणि मागासलेल्या वर्गासाठी तुम्हाला एज लिमिटेशन इथं दिलेली आहे, ठीक आहे. परीक्षेची तारीख वगैरे देण्यात येते आणि मग अशा प्रकारे ही परीक्षा विद्यार्थी देऊ शकतात. लक्षात आलं, शिष्यवृत्ती परीक्षा आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला सिलेबस वगैरे करायची काही गरज नाही. चला, त्याच्यानंतर बघा, राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्त्या RIMC. ओके, तर ही इथे जर आपण बघितलं तर हे आपल्याला वाटतं की आपल्याला कशाला विचारतील, पण विचारू शकतात, लक्षात घ्या, कारण राष्ट्रीय आहे ना. सो इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहे ना त्यांच्या मार्फतच ही राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून
ही प्रवेश परीक्षा जून डिसेंबर मध्ये घेतली जाते आणि इथं विद्यार्थ्यांची 4 विद्यार्थ्यांची प्रत्येक वर्षी निवड होते। विद्यार्थ्याला 8वी ते 12वी असं 5 वर्षाचं प्रशिक्षण दिलं जातं, लक्षात घ्या। आणि प्रतिवर्षी प्रति विद्यार्थ्याला 40,000 रुपये दिले जातात। ओके, क्लिअर। तर ही खूप महत्वाची शिष्यवृत्ती आहे, लक्षात ठेवा। फक्त 4च विद्यार्थी घेतले जातात वर्षातून, ठीक आहे। पात्रता निकष तुम्हाला दिलेला आहे की विद्यार्थी 7वी वर्गात शिकत असलेल्या किंवा 7वी उत्तीर्ण झालेला असला पाहिजे, लक्षात ठेवा। विद्यार्थ्याचं वय 13 पेक्षा अधिक नसावं, महाराष्ट्राचा रहिवासी असावा। बाकी तुम्हाला परीक्षेचं शुल्क वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही, ठीक आहे। ओके, शिष्यवृत्तीची रक्कम फक्त लक्षात ठेवा 40,000 गुण 50% आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती। आता इथं तुम्हाला 76-77 पासून कनिष्ठ महाविद्यालयातील टप्पा अस्तित्वात आल्यापासून या स्तरावरील विद्यार्थ्यांना खुल्या गुणवत्ता शिष्यवृत्त्या देण्यात येतात। माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये कमीत कमी, लक्षात घ्या, 60% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार ही शिष्यवृत्ती देण्यात येते, लक्षात घ्या। इथं 45% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्त्या 12वी पर्यंत चालू राहते। आता बाकी तुम्हाला इथं रक्कम वगैरे दिलेली नाही, पुढे बघूया आपण। ओके, दिलेली आहे 4800, ठीक आहे। ओके, दर 10 महिन्यांसाठी, लक्षात आलं। पात्रता निकष पण आहेत। माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये 60% गुण पाहिजेत। कनिष्ठ महाविद्यालय पहिल्या वर्षाच्या अखेरीस घेण्यात येणारी जी परीक्षा असते तिथं 45% गुण जर मिळाले तर तुमची 12वी मध्ये शिष्यवृत्ती पुढं कंटिन्यू होते, लक्षात आलं, क्लिअर। चला नेक्स्ट बघा, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती। आपल्याला वाटतं हे खूप सोपं आहे, लक्षात घ्या की काय आयोग शिष्यवृत्त्या तर परीक्षेमध्ये शिष्यवृत्त्या तर विचारल्या जाणार आहेत फक्त, बरोबर। पण आपल्याला महत्वाचं काय आहे, कोणत्या शिष्यवृत्त्या विचारल्या जातात ते माहित नसतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो। ओके, तर आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील हुशार मुले मुली, आता ही मागासवर्गीयांसाठी आहे, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय। ओके, तर जे माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये पहिल्याच वेळी 50% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत अशांना पुढील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते। इयत्ता 11वी मध्ये 50% गुण मिळवून पहिल्याच वेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती 12वी पर्यंत चालू राहते। ही शिष्यवृत्ती फक्त कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरासाठी उपलब्ध आहे। ही शिष्यवृत्ती योजना डीबीटी पोर्टल मार्फत कार्यान्वित आहे। ओके, तर कशा मार्फत कार्यान्वित आहे, डीबीटी पोर्टल मार्फत ही शिष्यवृत्ती कार्यान्वित आहे। ओके, क्लिअर। त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट आपण पुढे जाऊया। तुम्हाला इथं शिष्यवृत्तीचे संच आणि दर दिलेले आहेत। विज्ञान शाखा 2000, वाणिज्य शाखा 800, कला शाखा 400, ठीक आहे। इथं वसतिगृहात राहणारे विद्यार्थी, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनी आणि न राहणारे यांच्यासाठी पण जी अमाऊंट आहे ती त्यांनी इथं दिलेली आहे। निकष बघा, माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये कमीत कमी किती 50% गुण मिळवणं इथं आवश्यक असतं। कनिष्ठ महाविद्यालय पहिल्या वर्षाच्या अखेरीस घेण्यात येणाऱ्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 50 गुण जर मिळाले तर 12वी मध्ये शिष्यवृत्ती कंटिन्यू होते, ठीक आहे। ओके, हाही मुद्दा लक्षात ठेवा। त्याच्यानंतर बघा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारची संस्कृत शिष्यवृत्ती। बघा, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारची संस्कृत शिष्यवृत्ती। तर इथं लाभार्थी 400 आहेत। 8वी आणि 10वी मध्ये संस्कृत या विषयात प्राप्त केलेल्या गुणवत्तेवरती आधारित, ठीक आहे। 9वी ते 10वी साठी 100 रुपये दर महिना, 11वी ते 12वी साठी 125 रुपये दर महिना, ठीक आहे। ओके, क्लिअर। चला, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं ही संस्कृत शिष्यवृत्ती दिसून येते। नेक्स्ट बघा, मराठी भाषा फाउंडेशन योजना शिष्यवृत्ती संपली। आता योजना आपण बघूया। मराठी भाषा फाउंडेशन योजना 100% राज्य शासन पुरस्कृत आहे। इथं तुम्हाला लक्षात ठेवायचंय की लाभार्थी गट कोणता आहे, इंग्रजी माध्यम वगळता इतर अमराठी शाळांमध्ये शिकत असलेले
इयत्ता 8वी ते 10वीचे अल्पसंख्याक विद्यार्थी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. ठीक आहे, क्लिअर. कारण मराठी भाषा म्हटलेलं आहे. उद्देश काय आहे बघा, मराठी भाषेवर पुरेसं प्रभुत्व नसलेले राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहातील जे उमेदवार आहेत ना, ते इतर सर्वसाधारण उमेदवारांच्या तुलनेमध्ये काय होतं, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात, फक्त लँग्वेजमुळे. लक्षात आलं, लँग्वेजमुळे मागे पडतात. त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षामध्ये यशाच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आपल्याला इथं दिसून येत आहे. स्वरूप काय आहे बघा योजनेचं, इयत्ता 8वी ते 10वी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेपूर्वी किंवा 1 तास विहित केलेल्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाची मानसेवी शिक्षकांद्वारे अंमलबजावणी. ओके. नियुक्तीचे निकष आहेत 8वी 9वी 10वी तीनही वर्ग मिळून अल्पसंख्याक विद्यार्थी संख्या. ठीक आहे, 180 ते 201 मानसेवी शिक्षक, 200 पेक्षा जास्त मात्र 300 पेक्षा कमी 2 शिक्षक आणि त्यापुढे 150 विद्यार्थी संख्येसाठी 1 शिक्षक. ठीक आहे, इथं मानधन पण दिलेलं आहे. शिक्षकांचं मानधन वगैरे आपल्याला विचारणार नाही. क्लिअर, लक्षात आलं. चला, तर अशा पद्धतीनं आपल्या ह्या योजना आणि शिष्यवृत्त्या आपण पाहिल्या. शक्यतो याच्या बाहेर तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त क्वेश्चन येणार नाहीत, पण याच्यावरती MCQ ची प्रॅक्टिस मात्र आपण केली पाहिजे. तर हे जर सेशन तुम्हाला आवडलं तर नेक्स्ट सेशन मध्ये आपण MCQ ची प्रॅक्टिस करूया. तर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जेवढे विद्यार्थी ही केंद्र प्रमुख भरती परीक्षा देणार आहेत, तुमच्या परीक्षेला खूप कमी दिवस राहिलेले आहेत, फक्त कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करा की तुम्ही परीक्षा देणार आहात. ज्या विद्यार्थ्यांना आपले व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तसं सांगा. आपण इथं आपला व्हॉट्सअप नंबर शेअर करूया. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.